चहा नाही ना दिला माझ्या बायकोला तर माझी बायको सुद्धा रुसेल माझ्यावर. परवाच वटपौर्णिमा झाली, तुम्हाला माहितीच आहे, उपास तापासही झालेत माझ्या बायकोचे पण. आता मी एवढंही जर नाही करू शकलो ना तर मग सगळ्या पुरुषांवरती गदा येईल. चिडेल हो बायको माझी. चालेल का तुम्हाला? ठीक आहे साहेब, पटकन बनवतो. हा या. ते नाही तुमच्याकडे काय पॅक बंद बाटल्या आहेत का? हा हे हा हा त्या होता. ऐका ना, ते बघा चहा पावडर उघडी आहे, तीही गाळून घेऊया का आधी? पण स्वानंदी मॅडम तुम्ही चेष्टा करताय माझी त्यांच्यासमोर. हे काय आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, उगाच आजारपण वगैरे नको, बाकी काही नाही. तुम्ही करा, चहा करा. आणि ते ग्लास आहेत ना चहा ज्याच्यातनं देणार ते पण याच पाण्याने धुवा. हवं तर अजून 4 पाण्याच्या बाटल्या वापरा. आणि ते चहाचं भांड ते सुद्धा ना त्यांनीच धुवून घ्या त्याच पाण्याने. बाटली बंद. उकळवायला नाही सांगितलं धुण्यासाठी पाणी? एवढं सगळं त्यांना सांगण्यापेक्षा घरी गेलो असतो आणि तेही वेळेत त्यांच्या घरी गेले असते. चला. स्वानंदी मॅडम तुम्ही जरा थांबा ना. हॅव पेशन्स. मी करतोय ना. असू दे ताई, अहो बायको चिडली तर माणसाचा जास्त खर्च होतो. त्यापेक्षा हे बरं आहे ना, 2 कटिंग मध्ये काम एकदम ओके. एकदम दादा तुम्ही एकदम करेक्ट बोललात. 2 मिनिटात होतो चहा. साहेब साखर किती? अरे साखर किती विचारताय? 2 कटिंग ना 1 चमचा साखर, अर्धा चमचा पुरे झाले. 1 कटिंग 1 चमचा साखर. साहेब आलं? हो चालेल. घ्या साहेब, चाय रेडी, स्पेशल कटिंग. साहेब हा बाकी चहा उरलाय. तुम्ही घ्या. ठीक आहे, घेतो. या. थँक्यू, गरज होती. कळतंय मला. आणि स्वानंदी मॅडम तुमच्यासाठी काय पण कुठे पण आणि कधी पण बघा, घेऊन बघा चहा. कटिंग चहा आवडेल तुम्हाला. ओ काय आवाज करतोय हा? आहो, काय ही अशी चहा पी? हीच कटिंग चहा प्यायची पद्धत आहे. ही अशी? हो, तुम्ही ट्राय करा. काय 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 बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम? कोणी बघत नाहीये, पटकन पिऊन बघा. असं कसं चहा पिताय अहो, मला? मज्जा येईल. नाही हो. पटकन असं हे करत. चहा बरोबर थोडीशी हवा सुद्धा आत जाऊ दे बघा. मजा आली ना? असतील लोक माझ्यावरती. बापरे, केवढे लोक बघतायत तुम्हाला. स्वानंदी मॅडम घाबरू नका मला. अहो, कोणी नाहीये इथे. त्या हे असे आवाज करायला आपण काय लहान आहोत का स्वानंदी मॅडम? लहानपणी केलं नाहीत ना काही, म्हणून आत्ता करायला सांगते. करा. छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद. खरंय, आजपर्यंत मी हे असं कधीच केलं नाही, पण तुमच्यामुळे सगळं करायला लागलोय. तुमच्यामुळे मला मिळायला लागलाय छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद. आणि आवडतोय मला तो छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, त्या छोट्या छोट्या गोष्टी आणि तुम्ही.
शी राजवाडे काय करताय अहो? कोणी बघितलं तर काय वाटेल ई! असाच पैसा असतो कटिंग चहा. आओ घ्या गोळ्या घ्या. तू कशाला आणल्यास गोळ्या? काय झालं मी आणलं तर? गरज नाही आहे. माझी औषधं मी घेईन. ठेव तिकडे. आता आणल्यात तर घ्या ना. मी ठेव म्हणून सांगितलं ना तुला. काळजी वाटते तुमची म्हणून आणल्या. आणि एक लक्षात ठेव, मी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही. माझी औषधं मीच घेईन. त्या राग किती दिवस चालणार आहे? राग? अगं माणूस त्या माणसावर रागवतो ज्याच्यावर रागवल्याने फरक पडतो. तू तर या सगळ्याच्या पलीकडे गेलीयस. तुम्ही बोला काय बोलायचंय ते, पण मला तुमची काळजी वाटते ना. मग काय करू? काळजी वाटते? ही जर तुझी काळजी करायची तऱ्हा असेल ना तर मग झालंच. मी काय लवकरच वर जाईन मग. का असं अभद्र बोलता तुम्ही? ठीक आहे, पहिली वेळ आहे का? आपल्या दोघांमध्ये वाद होतच राहतात ना. जाऊ दे ना, मनात नका ना ठेवू, सोडून द्या. हो, सोडून द्यायचं? अगं उद्या तू काही करशील आणि म्हणशील जाऊ दे ना, द्या सोडून, कशाला धरून बसताय? हा? आता रागाच्या भरात माणूस बोलतो. अरे पण मी म्हणतो राग येतोच कसा? हा, येतोच कसा राग? आणि राग आल्यावर काही बोलायचं? काही तारतम्य असतं की नाही बोलायला? काय म्हणालीस तू मला? तुमच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय मला. हो ना? परमेश्वराला माझी एकच विनंती असेल, अशी बायको जर मला पुन्हा मिळणार असेल ना तर मी त्याला म्हणेन, बाबा रे, मला पुढचा जन्मच देऊ नकोस. चुकले चुकले. तुम्हीच मला उद्युक्त केलं ना हे सगळं बोलायला. तुम्ही काय बोललात? हा, मुलीला विकलं पैशासाठी, असं बोलायचं असतं काय? एक आई असं करते काय? असं नाही ना बोलायचं. मला पण राग आला ना म्हणून मी बोले चुक चुक चुक. आता राहू दे सगळं. तुम्ही मनात ठेवू नका, उगीच तुमचं बीपी शूट होईल. बघा किती त्रास होतो तुम्हाला. तुम्हाला त्रास झाला की आम्हाला त्रास होतो ना. हो, हे बघा, दोन जावयांमध्ये डावं उजवं नाही करायचं आपण, पाप लागतं. दोघेही चांगले आहेत, दोघेही भाऊ भाऊच आहेत ना. महाभारत वाचलेस ना तू? का पुन्हा एकदा वाचायला देऊ? कौरव पांडव भाऊ भाऊच होते ना, पण त्यामध्ये किती फरक होता. आणि समररावांची तुलना तू अंशुवंशी करतेस. समररावांनी आपल्या कुटुंबाला फार मोठ्या बदनामीपासून वाचवलं आणि अंशुमननी स्वतःची बदनामी वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर केला. त्या दोघांची तुलना तू करतेस. अहो पण कशाला? पुढे हा विषय नकोय मला. मी काय म्हणते, जरा हा विषय बंद म्हणून सांगितलं ना मी. जा तू, जा इथून. गोळ्या घ्या. तू जा म्हटलं. राग करता.